आज आपल्या कळमेश्वर शहरामध्ये आयोजित या भव्य अशा तिरंगा रॅलीसाठी उपस्थित झालेले सन्माननीय डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब, मनोहररावजी कुंभारे, अविनाशजी माकोडे, धनराजजी देवके, नितीनजी गेडाम, इथे उपस्थित असलेले या नगरीचे व भोवतालच्या सर्व गावाखेड्यातून दोन्ही तालुक्यातून आलेले असंख्य असे जनसमुदाय, इथं उपस्थित असलेले आमचे तरुण सर्व युवक युवतीयो, खऱ्या अर्थाने सन्माननीय डॉक्टर साहेबांनी आज ह्या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आणि उद्याचा 15 ऑगस्ट या देशाचा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व आपण अतिशय भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली ती इथे काढली आणि आपल्या प्रति या संपूर्ण देशाप्रती असलेलं आपलं प्रेम, आपल्या मनामध्ये असलेली असीम देशाप्रती निष्ठा, देशभक्ती ही जागवण्याचं व दाखवण्याचं काम या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आपल्या सर्व असंख्य लोकांनी, जनसामान्यांनी केलं आणि त्या निमित्ताने राष्ट्रभक्तीचा हुंकार हा गल्लोगल्ली घरोघरापर्यंत ह्या कळमेश्वर नगरीच्या नक्कीच पोचलेला असेल. आपण देशाप्रती इमाने इतबारे त्या निमित्ताने कार्य केलं पाहिजे. शेवटी हा देश येणाऱ्या 2047 सालापर्यंत आपल्याला जगद्गुरू करायचा आहे, आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हायचा आहे, आपल्याला कोणत्याही प्रगत राष्ट्रापेक्षा जास्ती चांगलं कार्य हे करून दाखवायचं आहे. आणि म्हणून आजच्या ह्या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना पण करायचं आहे की आपल्या स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी, या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने निष्ठेने काम केलं पाहिजे, प्रामाणिकतेने काम केलं पाहिजे आणि नक्कीच त्या माध्यमातून ह्या देशाला जगद्गुरू करण्याच्या दृष्टीने, अग्रेसर करण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण आजच्या दिवशी कर्तव्यबद्ध झाला. त्यासाठी सर्वांचं इथे मी अभिनंदन नक्कीच करतो. आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये जेन झी आहे. काही 2 आठवड्यापूर्वी त्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये जेन झी युवक युवती हा संपूर्ण विषय चर्चेला आला. यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण या कळमेश्वर सावनेर तालुक्यामध्ये त्यांना रोजगार मिळावा, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी अथक प्रयत्न दिवस रात्र एकत्र करून त्या निमित्ताने प्रयत्न करतोय. आणि मी कळमेश्वरचा लिंगा येथे 70,000 कोटी रुपयाचा कोल गॅसिफिकेशनचा प्रकल्प असेल किंवा आपल्या सावनेर तालुक्यामध्ये 6,400 एकरमध्ये येणारी बुटीबोरीपेक्षा या विदर्भातली सर्वात मोठी MIDC असेल, किंबहुना गेलच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपयाचा फर्टिलायझरचा कारखाना असेल, या माध्यमातून आमच्या नवतरुणांचं भविष्य हे सुरक्षित करण्यासाठी आपण कार्य करतो. या देशाचा पोशिंदा आपला बळीराजा आहे, शेतकरी आहे. या शेतकऱ्याची एवढ्या सर्व वर्षानुवर्षाची त्याची जमीन आणि त्याला मिळणारे भाव हा नक्कीच मोठा विषय आलाय. आणि इथे SDO तहसीलदार असतील तर ऐकून घ्या, आशिष देशमुख बोलतोय, हा शेतकरी माझा दैवत आहे आणि म्हणून या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला हा मिळालाच पाहिजे. आणि तो जर मिळणार नसेल तर आशिष देशमुखची ख्याती आहे, काटोलला आमदार असताना जसं आंदोलन केलं तसं आंदोलन करून आमच्या या नवी गावच्या शेतकऱ्यांना चांगल्यातला चांगला जमिनीचा दर हा आपण दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जो दर तुम्ही काढाल तो सगळ्यात चांगला राहायला पाहिजे, अशी सर्व महसुली अधिकाऱ्यांना मी त्या निमित्ताने या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो. शेवटी कारखानदारी आली पाहिजे. या कारखानदारीच्या भरोश्यावर रोजगार आणि प्रत्येक घरापर्यंत आर्थिक समृद्धी आली पाहिजे. हा शेतीचा धंदा पाहिजे तशा नफ्याचा नक्कीच राहिले नाहीये. आणि म्हणून आपल्या मुलं, आपल्या मुली यांना रोजगार मिळावा ह्यासाठी जे आपले प्रयत्न आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं कुठंही नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांची एवढी वडिलोपार्जित जमीन जर सरकार MIDC साठी घेत असेल तर त्याला बाजार भावापेक्षा कितीतरी पटीने जास्ती मोबदला हा देण्याचं काम हे सरकारचं आहे आणि ते सरकारला करायला लावू असा विश्वास आजच्या दिवशी या नवी गावच्या शेतकऱ्यांना नक्कीच देतो. आपल्या सर्वांना उद्याच्या दिवशी होऊ घातलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांच्या इथे या तिरंगा रॅलीमध्ये आयोजन
केल्याबद्दल, इथे सहभागी झाल्याबद्दल, राष्ट्रभक्ती दाखवल्याबद्दल आणि त्या निमित्ताने राष्ट्रभक्तीचा हुंकार हा घरोघरी पोहोचल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो. आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.